त्यामुळे आपले मॅट्रिक्स के बॅच नावाच्या YouTube चॅनलवरती आपले तिथून नंतरचे लेक्चर सेव्ह आहे. त्या दोन्ही चॅनलवरती तुम्हाला लेक्चर सापडतील आणि फक्त जर केमिस्ट्रीचे पाहिजे असतील तर पर्टिक्युलर तुम्ही माझा चॅनल जॉईन करा YouTube वरती, की जिथं मी सेव्ह केले आहेत, प्लेलिस्ट बनलेले आहेत. ठीक आहे. काय पाहत होतो आपण सांगा? काय पाहत होतो आपण? एमओटी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. काय फरक आहे फीबीटी आणि एमओटी मध्ये? फीबीटी आणि एमओटी मध्ये काय फरक आहे? एमओटी ने मॉलिक्युलर ऑर्बिटल कन्सिडर केले आहेत, फीबीटी ने फक्त ॲटॉमिक ऑर्बिटल कन्सिडर केले होते. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी कशावरती बेस्ड आहे? ज्यावेळी ॲटम्स एकत्र येतात म्हणजे त्यांचे ऑर्बिटल्स एकत्र येतात, त्यावेळी नवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात. आपण पाहिलं की हायब्रिडायझेशन, फीबीटी मध्ये हायब्रिडायझेशन कन्सेप्ट पाहिली, की जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होत आहेत तेवढेच नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होत आहेत, की ज्याला आपण न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स म्हणतो, ज्यांची एनर्जी लेवल सेम असते आणि त्यांची सिमेट्री, जॉमेट्री, शेप सगळ्या गोष्टी सेम असतात, एकाच एनर्जी लेवलचे असतात ते. तसं मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीने काय सांगितलं आहे? दोन ॲटमचे जर दोन ऑर्बिटल मिक्स होत आहेत, ओव्हरलॅप होत आहेत, तर नवीन दोन ऑर्बिटल तयार होतील. पण हे नवीन दोन ऑर्बिटल कोणाचे असतील? These new two orbitals are not the atomic orbitals, these are the molecular orbitals. म्हणजे फीबीटीचा अँगल काय होता पाहण्याकडे? हा ॲटम आहे, हा ॲटम आहे, याचे इंडिव्हिज्युअल फ्री स्टेट मध्ये काहीतरी ऑर्बिटल आहेत आणि हे ऑर्बिटल काय होणार आहेत? मिक्स होणार आहेत. हा अँगल होता फीबीटीचा या बॉन्डिंग कडे पाहण्याचा. एमओटीचा अँगल कसा आहे? ए आणि बी मिळून ऑलरेडी बॉन्डिंग झालेलं आहे, ऑलरेडी मॉलिक्यूल बनलेला आहे. आता मॉलिक्यूल कडे अँगल आहे पाहण्याचा, बनलेल्या पूर्ण रेडी मॉलिक्यूल कडे पाहण्याचा अँगल आहे एमओटीचा. त्यामुळं जसे ॲटमच्या न्यूक्लियसच्या अराउंड 3 डायमेन्शनल एरिया असतो, की ज्याला आपण ऑर्बिटल म्हणतो, की जे ॲटमचं ऑर्बिटल असतं, ॲटॉमिक ऑर्बिटल, तसं सेम मॉलिक्यूल मध्ये पण इनसाइड द मॉलिक्यूल काहीतरी 3 डायमेन्शनल एरिया आहे, जिथं इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम आहे. त्याला नाव दिलेलं आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल ही कन्सेप्ट ही मॉलिक्यूलची प्रॉपर्टी आहे आणि ही कन्सेप्ट पहिल्यांदा या थेरीमध्ये आलेली आहे, एमओटी थेरीमध्ये. काय पाहत होतो आपण? पहा, एनर्जी लेवल्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि एमओटी थेरीमध्ये क्वांटम मेकॅनिक्सचा आपण काय केलेलं आहे? क्वांटम मेकॅनिक्स वरती बेस्ड आपण काय केलेलं आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल डिफाईन केलेले आहेत. मॉलिक्युलर ऑर्बिटल हे साय स्क्वेअरने आपण काय करत असतो? इंडिकेट करत असतो. साय स्क्वेअर, साय हे वेव्ह फंक्शन आहे, वेव्हशी रिलेटेड फंक्शन आहे. ओके, इलेक्ट्रॉनच्या वेव्हशी. मग एनर्जी लेवल मध्ये काय सांगता येईल पहा आपल्याला? आपण ऑलरेडी पाहिले. काय पाहिलंय पहा आपल्याला? आपण ॲटॉमिक ऑर्बिटल आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे तयार होतील? कोणते ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाल्यानंतर सांगितलं आपण, सिमिलर एनर्जी असणारे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होत आहेत. सिमिलर एनर्जी असणारे ॲटॉमिक ऑर्बिटल काय होत आहेत? मिक्स होत आहेत आणि नवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनत आहेत. मग वन बाय वन जर आपण पाहिलं, ॲटम ए चं 1s आणि ॲटम बी चं 1s असे जर दोन ऑर्बिटल मिक्स झाले, ॲटम ए चं 1s आणि ॲटम बी चं 1s असे जर दोन ऑर्बिटल मिक्स झाले, जेवढे ऑर्बिटल कंबाईन होत आहेत तेवढेच नवीन तयार होत आहेत. पण ते काय आहेत आता? मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत. मग कोणते बनतात म्हणून सांगितलं? यस हे नेहमी ऍक्सियल ओव्हरलॅपिंग करतं. कोणतंही यस असू द्या, ऍक्सियल ओव्हरलॅप होणार आहे. म्हणून सिग्मा. लॅटरल ओव्हरलॅप झाला तर पाय, ऍक्सियल ओव्हरलॅप झाला तर सिग्मा. एक सिग्मा 1s बनतं, की जे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे आणि दुसरं अँटी बॉन्डिंग. हे आता बॉन्डिंग आहे, याची एनर्जी या दोन्हीपेक्षा, या एनर्जी लेवलपेक्षा याची एनर्जी कमी असणार आहे आणि दुसऱ्या ऑर्बिटलची एनर्जी या एनर्जीपेक्षा जास्त असणार आहे. ज्याची एनर्जी जास्त आहे त्याला अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणतो आपण. आणि 1s चं नाव 1sच राहतं. सिग्मा फॉर ऍक्सियल ओव्हरलॅप, स्टार फॉर अँटी बॉन्डिंग. ओके, नॉर्मल असेल, बॉन्डिंग असेल तर फक्त सिग्मा, आणि स्टार कधी देतो आपण? अँटी बॉन्डिंग साठी. जर 2s आणि 2s कंबाईन झाले, जर 2s आणि 2s कंबाईन झाले दोन वेगवेगळ्या ॲटमचे, ॲटम ए चा 2s, ॲटम बी चा 2s, तर परत हेच दोन तयार होणार आहेत, सिग्मा आणि सिग्मा स्टार. पण नाव काय असेल? सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s. सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s. ओके, 2s हेच नाव असणार आहे. हे आहे बॉन्डिंग 2s आणि हे आहे अँटी बॉन्डिंग 2s. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, जर 2p आणि 2p मिक्स झाले, जर 2p आणि 2p मिक्स झाले, ॲटम ए चे 2p, ॲटम बी चे 2p, तर किती ऑर्बिटल आहेत p मध्ये? p मध्ये किती ऑर्बिटल आहेत? यस, रिप्लाय मी. p मध्ये ऑर्बिटलची संख्या किती? p या सबसेल मध्ये, यस मध्ये एकच ऑर्बिटल असतं. p मध्ये किती? 3 ऑर्बिटल आहेत. ओके, p मध्ये 3 ऑर्बिटल, या p मध्ये 3 ऑर्बिटल, टोटल किती झाले? टोटल किती झाले? पहिल्या ॲटमचे 3, दुसऱ्या ॲटमचे 3. कोणते आहेत पहा? px, py आणि pz. सेम
पीएक्स, पीवाय आणि पीझेड. या ऍटमचे पीएक्स, पीवाय, पीझेड, त्याही ऍटमचे पीएक्स, पीवाय, पीझेड. आता याच्यामध्ये सांगा ऍक्सियल ओव्हरलॅप कोणत्या ऑर्बिटलचा होईल? कोणत्या दोन ऑर्बिटलचा ऍक्सियल ओव्हरलॅप होईल? ए आणि बी. ऍक्सियल ओव्हरलॅप का? ए आणि बी याचा जर इथं सेंटर आहे, याचा सेंटर इथं आहे, या सेंटरला लाईन जी काही लाईन आपण जॉईन करतोय त्याच्यावरती ओव्हरलॅप कुणाचा होणार आहे? यस, पीझेड. पीझेडचा. का होणार आहे? का तर आपण ते कन्सिडर केलेलं आहे ऍज अ स्टँडर्ड. म्हणजे 2pz यांचा ऍक्सियल ओव्हरलॅप होणार आहे. म्हणजे इथं बॉन्ड कोणता तयार होणार आहे ऍक्सियल ओव्हरलॅप झाल्यानंतर? सिग्मा बॉन्ड तयार होणार आहे. म्हणजे ऑर्बिटल कोणतं तयार होणार आहे? सिग्मा. 2pz हे नेहमी सिग्मा देतं. 2pz हे नेहमी सिग्मा बॉन्ड देतं. 2pz नेहमी सिग्मा बॉन्ड देतं. पीएक्स आणि पीवाय आता ऍक्सिस तर संपून गेला. ऍक्सिस वरती ओव्हरलॅप झाला. सिग्माची प्रोबॅबिलिटी संपली. आता लॅटरल ओव्हरलॅपिंग होईल. एक अप अँड डाऊन असा शेप असेल एका ऑर्बिटलचा. अप अँड डाऊन असा शेप असणार आहे. यांचं लॅटरल ओव्हरलॅपिंग होणार आहे. फ्रंट आणि बॅक, फ्रंट आणि बॅक याला परपेंडिक्युलर, फ्रंट आणि बॅक असा एक शेप असणार आहे की जो आपण 3 डायमेन्शनली दाखवू शकतो, 2D मध्ये दाखवू शकत नाही. फ्रंट आणि बॅक असं एक ऑर्बिटल असणार आहे. यांची लॅटरल ओव्हरलॅपिंग होणार आहेत. म्हणजे पीएक्स पीवाय यांचे कोणत्या टाईपचे बॉन्ड होणार आहेत? लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणजे पाय बॉन्ड होणार आहेत. म्हणजेच इथं ऑर्बिटल कोणतं होणार आहे? पाय ऑर्बिटल होणार आहे. मग पहिल्यांदा पीझेड, पीएक्स, पीवाय आणि पीझेड याच्यामध्ये ऍक्सियल ओव्हरलॅप होतो पीझेडचा. मग आपण त्याला काय म्हणू शकतो पहा, हे ऍक्सियल ओव्हरलॅपिंग आहे म्हणून सिग्मा 2pz. जसं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल होतं तसं सेम अँटी बॉन्डिंग होतं म्हणून सिग्मा स्टार 2pz. का तर पीझेड आणि पीझेड दोन आहेत. 2pz ऑफ ऍटम ए, 2pz ऑफ ऍटम बी. दोन ऍटमचे एकत्र आले, दोन नवीन ऑर्बिटल बनले. हे दोन्ही सिग्मा ऑर्बिटल असतील. पीझेड प्लस पीझेड ने हे बनतील. आता पीएक्स पीवाय आणि पीएक्स पीवाय टोटल 4 ऑर्बिटल कंबाईन होत आहेत. याचे 2 आणि याचे 2, 4 ऑर्बिटल कंबाईन झाल्यानंतर 4 नवीन ऑर्बिटल तयार होणार आहेत. इथं आता कोणते तयार होणार आहेत? इथं तर पायच टर्मिनॉलॉजी यूज करायची आहे. सो पाय 2px. जसं हे बॉन्डिंग तयार झाले तसं सेम एक अँटी बॉन्डिंग होतं म्हणून पाय स्टार 2px. पाय 2px आणि पाय स्टार 2px. तसं सेम पाय 2py आणि सेम पाय स्टार 2py. म्हणजे हे 2py बॉन्डिंग आणि हे असेल अँटी बॉन्डिंग. एवढे ऑर्बिटल तयार होते. ओके, राईट डाऊन दिस. लिहिले का हे? लिहिलं का? नाही सर, 2 मिनिट. राईट डाऊन फास्ट. मग आता पहा, या ऑर्बिटलच्या ज्या एनर्जीज आहेत, एनर्जी लेवल जी आहे या ऑर्बिटलची, या सगळ्या ऑर्बिटलची, मॉलिक्युलर ऑर्बिटलची हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेली आहे. एक्सपेरिमेंटली. त्यामुळे आपल्याकडे डिरेक्टली त्याचं काय आहे? रेशिओ आहे. कुणाची एनर्जी कमी आहे, कुणाची एनर्जी जास्त आहे. हे एक्सपेरिमेंटल जे डिटर्मिनेशन आहे याचं, हे आपल्याला दिलेलं आहे. सो वी कॅन से द मॉलिक्युलर ऑर्बिटल इन होमोन्यूक्लिअर डायटॉमिक. आपल्या सिलेबसला फक्त होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स आहेत. सो द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स म्हणजेच MO, मॉलिक्युलर ऑर्बिटल MO शॉर्ट फॉर्म लिहितोय आपण. इन होमोन्यूक्लिअर डायटॉमिक molecules have been determined experimentally. आता याच्यामध्ये 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत. कोणत्या 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत पहा. फर्स्ट फॉर डायटॉमिक मॉलिक्युल्स ऑफ सेकंड रो एलिमेंट्स. फॉर डायटॉमिक मॉलिक्युल्स ऑफ सेकंड रो म्हणजे पेरियोडिक टेबल मधला सेकंड रो diatomic molecules of second row elements except O2 and F2. एक्सेप्शनल केसेस आहेत 2. कोणत्या 2 केसेस आहेत?
O2 म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल अँड F2 फ्ल्युरिन मॉलिक्यूल. ओके, यांना फक्त वेगळं एनर्जी लेवल आहे, यांच्या एनर्जी लेवल फक्त डिफरंट आहे. ते आपण पाहणार आहेत. आर इन द ऑर्डर ऑफ एनर्जीज वॉज फाउंड टू बी यांची एनर्जी ऑर्डर कशी सापडली पहा, यांची एनर्जी ऑर्डर कशी भेटली. ओके, सगळ्यात कमी एनर्जी असणार आहे, सगळ्यात कमी एनर्जी असणार आहे सिग्मा 1s ला. सिग्मा 1s ला सगळ्यात कमी एनर्जी आहे. त्याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला असणार आहे याचंच अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल, अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा स्टार 1s. त्याच्यापेक्षा हायर एनर्जीला असणार आहे सिग्मा 2s, सिग्मा 2s. त्याच्यापेक्षा हायर एनर्जीला याचं अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. म्हणजे सगळ्यात कमी एनर्जी याची, त्याच्यापेक्षा जास्त याची, त्याच्यापेक्षा जास्त 2s ची, त्याच्यापेक्षा जास्त अँटीबॉन्डिंग 2s ची. सो सिग्मा स्टार 2s, त्याच्यापेक्षा जास्त सिग्मा स्टार 2s. त्याच्यानंतर पहा पाय 2px आणि 2py, पाय 2px आणि 2py यांच्या एनर्जी लेवल सेम आहेत. मग हे आपण कसं दाखवणार, याच्यापेक्षा पण जास्त आहे म्हणून 2 किंवा पाय 2px is equal to pi 2py. pi 2px is equal to pi 2py. pi 2px is equal to pi 2py. हे एकाच एनर्जी लेवलला आहेत म्हणून आपण इक्वल टू साइन दिलेला आहे. पण याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला कोण आहे परत, याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला 2pz. तर 2pz बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल एक्सियल ओव्हरलॅपमुळे याला पाय नाही म्हणायचं, याला सिग्मा म्हणणार आपण. सो सिग्मा 2pz, सिग्मा 2pz. याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला, याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला आता या px आणि py चे अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत. मग px आणि py चे अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कोणते आहेत, पाय स्टार. कोणते आहेत, पाय स्टार. सो याच्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाची आहे, पाय स्टार 2px आणि पाय स्टार 2py. आणि सेम जशी 2px आणि 2py बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी सेम होती, तशी अँटीबॉन्डिंगची पण काय आहे, सेम आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय देणार आपण, इक्वल टू साइन देणार. आणि सगळ्यात शेवटी हायर एनर्जीला असणार आहे या 2pz चं अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे सिग्मा स्टार 2pz. आणि हे कायमच हायर एनर्जी लेवलला आहे. आणि सेम सेकंड फॉर O2 अँड F2. O2 आणि F2 साठी एनर्जी ऑर्डर काय असणार आहे, O2 आणि F2 साठी एनर्जी ऑर्डर काय असणार आहे. ओके, ठीक आहे. ही एनर्जी ऑर्डर तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही. ऑटोमॅटिकली डायग्राम काढल्यानंतर ही एनर्जी डायग्राम काढल्यानंतर आपण ऑर्बिटलची ही जी इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर आहे ही तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहे. इट इज क्लिअर. येस सर. पहा आता याच्यामध्ये काय चेंज करणार आहोत आपण, फक्त इथं फरक आहे. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहेत 2px py आणि pz, याच्यामध्ये 2pz हायर एनर्जीला होतं आणि px आणि py लोअर एनर्जीला होते आणि हे इक्वल एनर्जीला होते. याच्यामध्ये तुम्हाला एवढाच चेंज करायचा आहे. पहा हे तर एकाच एनर्जीला राहणार आहेत कायम, याची एनर्जी आणि याची एनर्जी वेगळी राहणार आहे. का तर हा लॅटरल ओव्हरलॅप आहे दोन्हीचा आणि हा ऍक्सियल ओव्हरलॅप आहे, त्याच्यामुळे याच्या एनर्जी मध्ये डिफरन्स आहे. फक्त एवढं करायचंय तुम्हाला, याची जागा इथं घ्यायची आहे आणि याची जागा तुम्हाला इथं घ्यायची आहे. फक्त या दोन्हीच्या पोझिशन इंटरचेंज करायच्या आहेत. म्हणजे काय होईल, पहा सेम, बाकी सगळं सेम. सिग्मा 1s इज ग्रेटर दॅन इज लेस दॅन सिग्मा स्टार 1s, अगेन लेस दॅन सिग्मा 2s, लेस दॅन सिग्मा स्टार 2s, लेस दॅन. आता इथं चेंज करायचं आहे तुम्हाला सिग्मा 2pz बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ pz. त्याच्यापेक्षा पाय 2px इज इक्वल टू पाय 2py इज ग्रेटर दॅन इज लेस दॅन, परत सेम असणार आहे. परत काय असणार आहे, अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स म्हणजे पाय स्टार 2px इज इक्वल टू पाय स्टार 2py. आणि सगळ्यात शेवटी हेच असणार आहे अँटीबॉन्डिंग झेडचं, सिग्मा स्टार 2pz, सिग्मा स्टार 2pz.
झालेलं आहे? बोर्डवरचं झालेलं आहे का पहा. एकच मिनिट सर. राईट डाऊन फास्ट. मग हे ऑर्बिटल जर आपण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करत गेलो अकॉर्डिंग टू एमओटी काय सांगितलंय, जसे ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात तसे या मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये पण मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात आणि मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे. हे 2 इलेक्ट्रॉन्स कसे असणार आहेत, विथ अपोजिट स्पिन, त्यांचे स्पिन अपोजिट असणार आहे. ओके. मग जर तुम्ही हे ऑर्बिटल फिलअप केले विथ इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग एनर्जी ऑर्डर, जसे आपण अफू डायग्राम प्रमाणे भरत होतो तसे सेम इलेक्ट्रॉन भरायचे आहे. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन भरायचे 1s मध्ये, त्याच्यानंतर भरायचे 2s मध्ये. जिथं कुठं एकापेक्षा जास्त ऑर्बिटल अवेलेबल आहेत तिथं तुम्ही काय करणार, पहिल्यांदा सिंगल सिंगल भरा, त्याच्यानंतर त्याला पेअर अप करा. म्हणजे त्याचं काय होणार आहे नंतर, अकॉर्डिंग टू हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, सिंगल सिंगल पहिला भरायचे, त्याच्यानंतर डबल डबल करायचे, पूर्ण भरलं का नेक्स्ट एनर्जी लेवलला जायचं. ठीक आहे. पहा, हे जर समजत नसेल तुम्हाला, हे जर समजत नसेल तर इन्क्रीजिंग एनर्जी ऑर्डरने तुम्ही डायग्राम काढू शकता. इन्क्रीजिंग एनर्जी ऑर्डरने पहा, बाकीच्या एलिमेंटसाठी एनर्जी ऑर्डर काय आहे. बाकीच्या एलिमेंटसाठी 1s त्याचे 2 ऑर्बिटल म्हणजे सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s, त्याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला कोण आहे, त्याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s, त्याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला कोण आहे. यस, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ 2pz. 2pz जे आहे सिग्मा आहे बॉन्डिंग, त्याच्यानंतर कोण आहे पाय 2px इज इक्वल टू पाय 2py, यांची एनर्जी लेवल एकच आहे. ठीक आहे. याच्यापेक्षा हायर एनर्जीला कोण आहे, याच्यापेक्षा हायर एनर्जीला, ठीक आहे. हे कुणाचं सांगितलं आपण, फॉर O2 अँड F2, फॉर O2 अँड F2. नंतर नाही तर आपल्याला काय करायला लागेल, बाकीच्या मॉलिक्युलसाठी डायॲटॉमिक मॉलिक्युलसाठी काय करायला लागेल, कन्व्हर्जन करायला लागेल. त्याच्यानंतर अँटी बॉन्डिंग पाय स्टार 2px इज इक्वल टू पाय स्टार 2py आणि सगळ्यात शेवटी 2pz चे अँटी बॉन्डिंग काय असणार आहे, सिग्मा स्टार 2pz. याच्यामध्ये चेंज नाही. आणि हे जर O2 आणि F2 सोडून इतर मॉलिक्युलसाठी करताय तर तुम्ही काय करा, फक्त या 2 गोष्टी तुम्हाला इंटरचेंज करायच्या आहे, फक्त या 2 गोष्टी. ठीक आहे. मग ज्यावेळी तुम्ही हे ऑर्बिटल फिलअप करता, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, सिग्मा स्टार 1s पहिल्यांदा इथं एक इलेक्ट्रॉन येईल, दुसरा इलेक्ट्रॉन इथं येईल, इथं पण एकच ऑर्बिटल आहे, थर्ड इलेक्ट्रॉन इथं येईल, फोर्थ इलेक्ट्रॉन इथं येईल, त्याच्यानंतर 5th 6th इलेक्ट्रॉन इथं येतील, त्याच्यानंतर 7th इलेक्ट्रॉन 8th इलेक्ट्रॉन असे भरतील, त्याच्यानंतर 9th इलेक्ट्रॉन 10th इलेक्ट्रॉन असे भरतील. ठीक आहे. आता इथं 2 ऑर्बिटल आहेत, इथं 2 ऑर्बिटल आहेत, 2px आहे 2py आहे. तर इथं भरत असताना सिंगल, त्याच्यानंतरचा असेल तर सिंगल, त्याच्यानंतरचा आला तर डबल, त्याच्यानंतरचा आला तर डबल. ओके. पहिल्यांदा सिंगल सिंगल ऑक्युपाय करून घेणार. इथं पण सेम, पहिल्यांदा सिंगल त्याच्यानंतर सिंगल, आणखी इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत, मग आता पेअरिंग करायचं. सगळे सिंगल ऑक्युपाय झाल्यानंतर डबल डबल करायचे आणि त्याच्यानंतर इन दिस वे. ओके. या वेनं आपल्याला काय करायचे आहेत, इलेक्ट्रॉन फिलअप करायचे आहे. ठीक आहे. ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉन फिलअप करतो त्यावेळी जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनतं त्याला मॉलिक्युलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हटलं जातं. जसं आपण ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो तसं काय आहे, मॉलिक्युलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे. सो फिलिंग ऑफ दिस ऑर्बिटल, फिलिंग ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल विथ इलेक्ट्रॉन्स, जे काही अवेलेबल इलेक्ट्रॉन आहेत 2 कंबाइनिंग ॲटमचे, त्यानं जर तुम्ही ऑर्बिटल फिलअप करत गेला तर तुम्हाला काय भेटणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट मॉलिक्यूल. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला काय भेटणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन भेटणार आहे. कोणती इन्फॉर्मेशन भेटणार आहे, राईट डाऊन, फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वी गेट, फ्रॉम इलेक्ट्रॉनिक configuration we get information about काय काय इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला. फर्स्ट स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्युल्स. फर्स्ट इन्फॉर्मेशन काय भेटणार आहे, स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्युल्स. राईट डाऊन ए, गिव्ह द हेडिंग stability of
मॉलिक्युलच्या स्टॅबिलिटी विषयी इन्फॉर्मेशन भेटते. कशी इन्फॉर्मेशन भेटते? राईट डाऊन. इफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय मी, इफ number of electrons in bonding molecular orbitals किंवा पूर्ण वर्ड लिहा, bonding molecular orbitals is greater than total number of electrons in antibonding molecular orbitals. So number of electrons in antibonding मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, जर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतील अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल पेक्षा, तर डेफिनेटली तो मॉलिक्यूल काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. तो मॉलिक्यूल काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. देन मॉलिक्यूल इज स्टेबल. मग अँटीबॉन्डिंग कशी ओळखणार? जिथे जिथे स्टार दिसतोय, सिग्मा स्टार असेल किंवा पाय स्टार असेल, ते अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. जिथं स्टार दिसला ते अँटीबॉन्डिंग आहे. जिथं स्टार नाहीये, फक्त सिग्मा किंवा पाय आहे, ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. मग बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन पहिल्यांदा तुम्ही काय करायचे? काउंट करायचे. याच्यातलेही इलेक्ट्रॉन काउंट करायचे, कम्पेअर करा. जर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये जर जास्त इलेक्ट्रॉन असतील तर तो मॉलिक्यूल काय आहे? स्टेबल आहे. ओके, हे मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतर आणखी काय इन्फॉर्मेशन भेटते पहा. मॅग्नेटिक नेचर ऑफ मॉलिक्यूल्स. राईट डाऊन. बी मॅग्नेटिक नेचर ऑफ मॉलिक्युलचं मॅग्नेटिक नेचर काय आहे याच्याविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून. ओके, जर सगळे मॉलिक्युलर ऑर्बिटल ते बॉन्डिंग असतील किंवा नॉन बॉन्डिंग असतील, बॉन्डिंग असतील किंवा अँटी बॉन्डिंग असतील, सगळेच्या सगळे मॉलिक्युलर ऑर्बिटल जर पेअर्ड अप झाले असतील इलेक्ट्रॉनने, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन ईच जर कॅरी करत असतील किंवा एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये, तर त्याचं नेचर कसं असणार आहे? डायमॅग्नेटिक. जसं आपण ॲटॉमिक ऑर्बिटल साठी कन्सिडर करत होतो तसं सेम. आणि जर त्या मॉलिक्यूल मध्ये कोणत्याही ऑर्बिटल मध्ये, मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये, ते बॉन्डिंग असेल किंवा अँटी बॉन्डिंग असेल, जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल, ऍटलिस्ट 1 जरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल, तर तो मॉलिक्यूल पॅरामॅग्नेटिक आहे. जे आपलं ट्रॅडिशनल वे आहे तोच वे आहे. फक्त इथं आपण ॲटॉमिक ऑर्बिटल कन्सिडर करत नाहीये, फक्त आपण इथं काय करतोय? मॉलिक्युलर ऑर्बिटल कन्सिडर करतोय. मग आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये? इफ ऑल मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर कम्प्लिटली फिल्ड, इफ ऑल मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर completely filled with 2 electrons each, then molecule is diamagnetic. डायमॅग्नेटिक म्हणजेच काय? डायमॅग्नेटिक म्हणजेच काय? नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, कोणतेही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये तिथं. आणि दुसरी केस, इफ ऍटलिस्ट 1 मॉलिक्युलर ऑर्बिटल इज हाफ फिल्ड, ऍटलिस्ट 1 मॉलिक्युलर ऑर्बिटल इज हाफ फिल्ड. हाफ फिल्ड म्हणजे काय? हाफ फिल्ड म्हणजे काय? इट कॅरीज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विथ 1 इलेक्ट्रॉन. then the molecule is paramagnetic. आणि डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक म्हणजे कोणतं नेचर? डायमॅग्नेटिक रिपेल्ड बाय मॅग्नेट, पॅरामॅग्नेटिक अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. मॅग्नेट याला काय करेल? अट्रॅक्ट करेल. ओके, म्हणजेच काय? इट कंटेन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ऍटलिस्ट एक तरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. अजून कोणती इन्फॉर्मेशन भेटते पहा या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून. अजून कोणती इन्फॉर्मेशन भेटते? थर्ड इन्फॉर्मेशन वी गेट फ्रॉम द मॉलिक्युलर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. थर्ड इन्फॉर्मेशन, बॉन्ड ऑर्डर ऑफ मॉलिक्यूल. राईट डाऊन. बॉन्ड ऑर्डर ऑफ मॉलिक्यूल. बॉन्ड ऑर्डर कशी कॅल्क्युलेट करायची? पहा,
it is calculated from the number of electrons. It is calculated from number of electrons in bonding molecular orbital and antibonding molecular orbital. Number of electrons in bonding molecular orbital and in antibonding molecular orbital. DMO आणि AMO मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या नंबरवरून कॅल्क्युलेट केली जाते. कशी कॅल्क्युलेट केली जाते पहा. राईट डाऊन. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू number of electrons in bonding molecular orbital, number of electrons in bonding molecular orbital minus number of electrons in antibonding molecular orbital divided by 2. हे समजत नाही त्यांनी काय करा, पूर्ण वर्डिंग मध्ये लिहा. फेअर किंवा खाली लिहून घ्या याच्या. NB म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि NA म्हणजे काय, NA म्हणजे काय, N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, B म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, A म्हणजे अँटी बॉन्डिंग. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, number of electrons in bonding molecular orbitals minus number of electrons in anti-bonding molecular orbitals divided by 2. तर याने काय मिळणार आहे आपल्याला, बॉन्ड ऑर्डर मिळणार आहे. ज्यावेळी आपण एक्झाम्पल घेऊ त्यावेळी तुमच्या लक्षात येईल बॉन्ड ऑर्डर कशी कॅल्क्युलेट केली जाते. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधले आपण काउंट करणार. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी समजल्या आपल्याला मॉलिक्युलर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून. एक तर त्याची स्टॅबिलिटी समजली. जर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये एक जास्त इलेक्ट्रॉन आहेत with compared to antibonding molecular orbital, तर डेफिनेटली मॉलिक्यूल स्टेबल आहे. मॅग्नेटिक कॅरेक्टर समजलं. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर पॅरामॅग्नेटिक, सगळेच्या सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर डायमॅग्नेटिक, जे आपली ट्रेडिशनल कन्सेप्ट होती सेम तसं. आणि थर्ड बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन BMO मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डिवायडेड बाय 2. आपल्याला बॉन्ड ऑर्डर भेटणार आहे. बॉन्ड ऑर्डर म्हणजेच बॉन्ड किती आहेत हे समजणार आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर एक शॉर्ट पॉइंट आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मध्ये कोणत्या की आयडियाज आहेत ज्या आपण लक्षात ठेवू शकतो, किंवा आतापर्यंत जे पॉस्ट्युलेट पाहिले, ज्या कन्सेप्ट पाहिले, याच्यावरून आपल्याला काय काय लक्षात येतं. सो गिव्ह द हेडिंग की आयडियाज ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीच्या कोणत्या की आयडियाज आहेत की ज्या आतापर्यंत आपण शिकलेलो आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल इज सेम ॲज दॅट ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. सेम असणार आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल हे ॲटॉमिक ऑर्बिटल सारखीच कन्सेप्ट आहे. म्हणजे काय पहा, ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे काय, इट इज द 3 डायमेन्शनल एरिया अराउंड द न्यूक्लियस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम. सेम inside the molecule it is the 3 dimensional area where probability of finding electron is maximum. त्याला आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणणार आहे. जसं ॲटॉमिक ऑर्बिटल ही ॲटमची प्रॉपर्टी आहे, तसं मॉलिक्युलर ऑर्बिटल ही मॉलिक्यूलची प्रॉपर्टी आहे. अजून काय शिकलो पहा आपण याच्यातून, अजून काय शिकलो, मॉलिक्युलर ऑर्बिटल आर फॉर्म्ड बाय कंबाइनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ डिफरंट ॲटम. ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होत आहेत वेगवेगळ्या ॲटमचे आणि काय भेटतायत आपल्याला, मॉलिक्युलर ऑर्बिटल. जे आत्ताच आपण पाहिलं, वेगवेगळ्या ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल भेटतायत. जर 2 ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाले असतील तर 2च मॉलिक्युलर ऑर्बिटल भेटतील. म्हणजे जेवढे नंबर ऑफ ऑर्बिटल कंबाईन होत आहेत तेवढेच न्यू नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल भेटतायत, जसं आपण हायब्रिडायझेशन मध्ये पाहिलं तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणते ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होत आहेत, तर ॲटॉमिक ऑर्बिटल जे कंबाईन होणार आहेत ॲटम A चे आणि ॲटम B चे, तर याच्या एनर्जीज कम्पॅरेबल पाहिजेत. त्याच्या एनर्जीज काय पाहिजेत, कम्पॅरेबल पाहिजे. त्याची जी सिमेट्री आहे ती पण काय पाहिजे, प्रॉपर सिमेट्री पाहिजे. नाहीतर एक एक्स ऍक्सिस वरती आहे, एक लॅटरल आहे ऍक्सिसला, असं ओव्हरलॅपिंग होत नाहीत. ऍक्सिस वरचे ऍक्सियल ओव्हरलॅप करतात, जे दोन्ही लॅटरल आहे ते लॅटरल ओव्हरलॅप करतात. म्हणजे सिमेट्री पण त्याची प्रॉपर पाहिजे. बरोबर की नाही. त्याच्यानंतर द इलेक्ट्रॉन्स आर फील्ड, म्हणजे आपण काय म्हणू शकतो पहा, ज्यावेळी मॉलिक्युलर, ठीक आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल ज्यावेळी बनतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल ज्यावेळी 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात त्याच्यामध्ये लोअर एनर्जी लेवलला जे कंबाईन होणारे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत, कंबाईन होणाऱ्या ॲटॉमिक ऑर्बिटल पेक्षा लोअर लेवलला किंवा कमी एनर्जी असणारे जे बनतायत ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतायत.
आणि ऍटॉमिक ऑर्बिटल ओरिजिनल जे कंबाईन होणार आहेत त्याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला जे आहेत ते अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहेत की ज्याला आपण स्टारने दाखवतो. ठीक आहे, म्हणजे ओरिजिनल जर समजा ए चं एखादं ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतंय, समजा 1s मिक्स होतंय, बी चं एखादं ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतंय, समजा हे पण 1s होतंय. जर हे 1s आणि 1s कंबाईन झाले तर 2 ऑर्बिटल कंबाईन होत आहेत म्हणून 2 नवीन ऑर्बिटल तयार होत आहेत. एक असणार आहे सिग्मा 1s की ज्याची एनर्जी ओरिजिनल पेक्षा कमी आहे, ज्याची एनर्जी काय आहे ओरिजिनल पेक्षा कमी आहे. दुसरं असणार आहे सिग्मा स्टार 1s की ज्याची एनर्जी काय आहे ओरिजिनल पेक्षा जास्त आहे, ओरिजिनल ऍटॉमिक ऑर्बिटल पेक्षा जास्त आहे. ओके, मग 1s ए चं आणि 1s बी चं याच्यापेक्षा कमी एनर्जीचं एक ऑर्बिटल बनेल, जास्त एनर्जीचं एक बनेल. म्हणजे काय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. आठवतं का पहिल्या लेक्चरचं आठवतंय? कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह ऍडिशन कुठं होते, सबट्रॅक्शन कुठं होतंय. जिथं ऍडिशन होईल वेव्ह फंक्शनची तिथं एनर्जी कमी होणार आहे, जिथं सबट्रॅक्शन होईल तिथं एनर्जी काय होणार आहे वाढणार आहे. अशा टाईपचे 2 ऑर्बिटल बनतायत. सिग्मा 1s हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे आणि सिग्मा स्टार 1s हे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. ठीक आहे, बॉन्ड ऑर्डर इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरून बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर मॅग्नेटिक कॅरेक्टर त्याचं कॅल्क्युलेट करू शकतो आपण. अजून काय कॅल्क्युलेट करू शकतो, स्टॅबिलिटी सांगू शकतो त्याची. जर बीएमओ मध्ये एएमओ पेक्षा जर जास्त इलेक्ट्रॉन असतील तर तो काय आहे स्टेबल आहे. तर या सगळ्या की आयडियाज आहेत. आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल सेम ऍटॉमिक ऑर्बिटल सारखं काय करणार आहे, मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन अकोमोडेट करू शकतं विथ अपोजिट स्पिन असणारे 2च इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये फिट होऊ शकतात. ओके, ज्यावेळी आपण प्रत्यक्षात एक्झाम्पल घेतोय त्यावेळी तुम्हाला ही थिअरी क्लिअर होऊन जाईल. या सगळ्या थिअरॉटिकल गोष्टी झाल्या, ज्यावेळी प्रॅक्टिकली एक्झाम्पल पाहतोय आपण. सो गिव्ह द हेडिंग, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. मॉलिक्युलर ऑर्बिटल डिस्क्रिप्शन ऑफ, गिव्ह द हेडिंग, मॉलिक्युलर ऑर्बिटल description of simple diatomic molecules, जे तुमच्या सिलेबसला आहे. सिंपल डायटॉमिक मॉलिक्युल्स की जे सेकंड रो शी बिलॉंग करतात इन द पिरियडिक टेबल, हेच तुमच्या सिलेबसला आहे आणि तेच एक्झाम्पल तुम्हाला काय करायचे आहेत व्यवस्थित करायचे आहेत. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे हायड्रोजन मॉलिक्यूल. फर्स्ट एक्झाम्पल हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणजेच काय H2. फॉर्म्युला काय H2 कसा तयार होईल, 2 हायड्रोजनचे ऍटम एकत्र आल्यानंतर H2 तयार होईल. पहिला ऍटम दुसरा ऍटम. इथं दाखवायची आहे आपल्याला एनर्जी. थोडा गॅप सोडून खाली लिहा, इथे डायग्राम काढायची आहे आपल्याला ऑर्बिटल्सची. समजा मी 1s हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s ऑर्बिटल पहिल्या हायड्रोजनचं 1s ऑर्बिटल मी फक्त लाईनने दाखवतोय. दुसऱ्या हायड्रोजनचं 1s ऑर्बिटल. दिस इज 1s ऑफ फर्स्ट हायड्रोजन अँड 1s ऑफ सेकंड हायड्रोजन. कंबाईन होणारे 2 ऍटम साईडला दाखवतोय मी. आणि एमओटी मध्ये काय केलं जातं, मॉलिक्युलर ऑर्बिटल हे 2 कंबाईन होऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनणार आहेत, म्हणून हे कुठं दाखवणार आहे आपण मध्ये दाखवणार आहे. ठीक आहे, हा क्रायटेरिया आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल ड्रॉ करण्यासाठी. मग ह्या ओरिजिनल ऍटॉमिक ऑर्बिटल 2 मिक्स होत आहेत तर 2 नवीन ऑर्बिटल तयार होत आहेत. आणि हे 2 नवीन ऑर्बिटल कसे तयार होतील, एक असणार आहे बॉन्डिंग की जे लोअर इन एनर्जी आहे, लोअर एनर्जी लेवलला एक तयार होतं आणि एक हायर एनर्जीला तयार होतं. हायर एनर्जीच्याला आपण काय म्हणत असतो, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग हे तुम्हाला एनर्जी गॅप दाखवायचा आहे, हे लाईन्स जॉईन करायचे आहेत. हे 2 ऑर्बिटल कंबाईन होऊन हे ऑर्बिटल बनणार आहेत 2 की हे आहेत मॉलिक्युलर ऑर्बिटल. मॉलिक्युल आहे H2, त्याच्या खाली नाव द्या H2. हे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत. सो दिस इज atomic orbital, this is atomic orbital and these are molecular orbitals. These are molecular orbitals. आता इथं पहा 1s आहे. ठीक आहे, तर हे काय झालं सिग्मा 1s बॉन्डिंग आहे म्हणून सिग्मा. अँटी बॉन्डिंग असतं तर अँटी बॉन्डिंग असेल तर सिग्मा स्टार 1s. अँटी बॉन्डिंग असेल तर सिग्मा स्टार 1s. आता 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, ऑर्बिटल तर ड्रॉ करून झाले, हे तुम्ही डोळे झाकून ड्रॉ करू शकता. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायचं आहे. हायड्रोजनच्या 1s मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, मग इथं पण एकच इलेक्ट्रॉन आहे, इथं पण एकच इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन आपण दाखवले. ठीक आहे, तर ज्यावेळी हे कंबाईन होतील आपल्याकडे टोटल किती इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत, यस टोटल किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत. आता हे 2 इलेक्ट्रॉन्स कसे भरायचे,
लोअर एनर्जी पासून हायर एनर्जीकडे. एका एनर्जी लेवलला सिंगल 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 भरायचे, सगळे सिंगल सिंगल भरून झाले की डबल डबल करायचे, डबल डबल भरून झाले, पूर्ण पॅक झालं, फुल्ली फिल्ड झाले ऑर्बिटल, मग नेक्स्ट एनर्जी लेवलकडे जायचं. मग आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. आपण कसे भरणार इलेक्ट्रॉन? सिंगल आणि डबल दोन्ही इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये आहेत. अँटी बॉन्डिंग मध्ये द्यायला आपल्याकडे इलेक्ट्रॉनच शिल्लक नाहीये, बरोबर की नाही? इलेक्ट्रॉन शिल्लक नाही. जर इथं 1s2 असतं तर इथं 2 इलेक्ट्रॉन आले असते, 4 इलेक्ट्रॉन झाले असते आपल्याकडे. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉनचं फिलिंग केलं आपण. त्याच्यानंतर पहा, इथं झालेलं आहे तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लिहू शकता तुम्ही H2 मॉलिक्युलचं. मग H2 मॉलिक्युलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? H2 मॉलिक्युलचं. आता तुम्हाला ऑर्बिटलची नावं अशी लिहायची आहेत, ऑर्बिटलची नावं अशी लिहायची आहेत. म्हणून सिग्मा 1s पहिलं ऑर्बिटल आहे सिग्मा 1s, दुसरं ऑर्बिटल आहे सिग्मा स्टार 1s. दोनच ऑर्बिटल आहेत तिथं. ठीक आहे. तर सिग्मा 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? ब्रॅकेट करून त्याच्या डोक्यावरती लिहितोय मी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि सिग्मा स्टार मध्ये काहीच नाहीये, म्हणजे 0 इलेक्ट्रॉन्स आहेत. असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता तुम्ही, किंवा ज्याच्यात 0 इलेक्ट्रॉन आहेत ते नाही दाखवलं तरी चालतं, तुम्ही फक्त एवढं लिहू शकता, सिग्मा 1s2. ओके. मग आता इथं तुम्ही बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करू शकता. बॉन्ड ऑर्डर ऑफ H2 मॉलिक्यूल. बॉन्ड ऑर्डर फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन AMO अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स टोटल डिवाइडेड बाय 2. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मधले काउंट करा. बॉन्डिंग हे आहे, अँटी बॉन्डिंग हे आहे. बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन? यस 2 - 0/2. 2. यस 2 - 0/2 म्हणजे काय? 2/2 म्हणजे काय? 1. 1 ही काय आहे? बॉन्ड ऑर्डर आहे. कुणाची बॉन्ड ऑर्डर आहे 1? हायड्रोजन मॉलिक्युलची. हायड्रोजन मॉलिक्युल साठी 1 ही बॉन्ड ऑर्डर आहे. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? H2 molecule 1 covalent bond exists. So we can write in H2 molecule in H2 molecule 1 covalent bond, single covalent bond exists. Single covalent bond exists. अजून काय इन्फॉर्मेशन भेटेल? पॅरामॅग्नेटिक और डायमॅग्नेटिक? यस सांगा. पॅरामॅग्नेटिक असेल की डायमॅग्नेटिक असेल? डायमॅग्नेटिक. काय असेल? डायमॅग्नेटिक असेल. Why it is diamagnetic? Because both the electrons are paired. Unpaired electron available नाहीये. मग आणखी काय इन्फॉर्मेशन लिहिणार? पहा, जेव्हा कधी ब्रॉड क्वेश्चन येतोय तुम्हाला थेरी एक्झामला, बोर्ड एक्झामला, तर तुम्ही अशी डायग्राम काढणार, त्याच्या खाली हा सगळा डाटा लिहायचा आहे तुम्हाला. पहिल्यांदा डायग्राम काढत असताना ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घ्या. पूर्ण तुमची डायग्राम काढून झालेली आहे. तुम्ही काय करा? मॉलिक्युलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्या खाली बॉन्ड ऑर्डर, त्याच्या खाली मॅग्नेटिक कॅरेक्टर, बॉन्ड किती आहेत हे तुम्हाला डिटेलमध्ये काय करावं लागेल? सांगावं लागेल. मग आता आपण ठीक आहे, आपल्याकडे जागा नाही, मी इथं लिहितो वरती मॅग्नेटिक कॅरेक्टर. मॅग्नेटिक कॅरेक्टर काय असणार आहे? यस इट इज डायमॅग्नेटिक. आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंटच नाहीत, फक्त मॉलिक्युलर ऑर्बिटल पाहायचे. सगळं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे याच्यावरून लिहितो. ठीक आहे. आणखी काय इन्फॉर्मेशन दिले आहे पहा. H2 मध्ये बॉन्ड लेंथ ही 74 पिकोमीटर आहे. बॉन्ड लेंथ पण दिलेली आहे आपल्याला, बुक मध्ये दिलेली आहे. बॉन्ड लेंथ MCQ ला वगैरे विचारली जाऊ शकते. 74 पिकोमीटर. बॉन्ड लेंथ म्हणजे काय असतं पहा, 2 ऍटम मध्ये जर बॉन्ड आहे तर 2 न्यूक्लियस मध्ये असणारा जे काही डिस्टन्स आहे याला आपण काय म्हणतो? बॉन्ड लेंथ. जे आहे पिकोमीटर मध्ये दिलेली आहे 74. डिरेक्टली दिलेली आहे, तुम्हाला काही काउंट वगैरे करायचे नाही, फक्त लक्षात ठेवायचे. आता लक्षात घ्या, याला बॉन्ड ब्रेक करायला जेवढी एनर्जी द्यावी लागते, हा बॉन्ड ब्रेक करायला जेवढी एनर्जी द्यावी लागते त्याला म्हटलं जातं बॉन्ड एन्थाल्पी. त्याला काय म्हटलं जातं? बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एन्थाल्पी, किंवा त्याला काय म्हटलं जातं? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हटलं जातं. या केसमध्ये बॉन्ड एन्थाल्पी म्हणजेच काय आहे? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. मग आपण काय म्हणू शकतो? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. ही तुम्हाला दिलेली आहे. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ही एका बॉन्डसाठी नसते, 1 मोल मध्ये असणाऱ्या बॉन्डसाठी असते. 1 मोल कंपाऊंड मध्ये जेवढे काही ऍटम आहेत तेवढ्या 1 मोल क्वांटिटीसाठी असते. ज्यावेळी तुम्ही H2 मॉलिक्यूल 1 मोल घेताय, म्हणजे अवोगाड्रोज नंबर ऑफ मॉलिक्यूल घेताय, तर तेवढ्यातले बॉन्ड ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी द्यावी लागते? का तर कॅल्क्युलेट केली तर फार मिनिमम एनर्जी. ओके.
So we are going to calculate for 1 mole. Okay, and it is 438 kilojoule. It is 438 kilojoule per mole. ही नेहमी पर मोल साठी सांगितली जाते. बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ही नेहमी 1 मोल साठी सांगितली जाते, 1 मोल साठी एक्सप्रेस केली जाते. आता जसं आपण H2 मॉलिक्युलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, तसे बाकीचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येत आहेत का पाहूया आपण. झाले का बोर्डवरचं? बोर्डवरचं झालंय का? रिप्लाय मी. Yes, sir. यस. Then write down. Second example. लिथियम. जसा हायड्रोजनचा मॉलिक्यूल असतो तसा लिथियमचा पण डायॲटॉमिक मॉलिक्यूल असतो गॅस फेज मध्ये. लिथियम जर तुम्ही गॅस फेज मध्ये घेताय तर Li2 या फॉर्म मध्ये असतो. ओके, Li2 मध्ये काय आहे? Li2 मध्ये काय आहे? 2 लिथियमचे ऍटम एकत्र आलेले आहेत. जर 2 लिथियमचे ऍटम एकत्र येत आहेत तर लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित आहे आपल्याला, 1s2 2s1. का तर लिथियमचा ऍटॉमिक नंबर 3 आहे. 3 लिथियम म्हणजे 1s2 2s1. म्हणजे इथं आता आपल्याला 2-2 ऑर्बिटल घ्यायचे. पहिल्या लिथियम ऍटमचे हे 2, दुसऱ्या लिथियम ऍटमचे परत तेच 2. ओके, मग आता कसे दाखवणार पहा. 1s सगळ्यात कमी एनर्जी लेवलला आहे. मी इथं पहिल्या लिथियम साठी इथं एक लिथियम आहे आणि इथं एक लिथियम आहे. त्या 2 लिथियमचे मी काय करतोय? ऑर्बिटल्स मेन्शन करतोय इथं, आणि मध्ये येतील मॉलिक्युलर ऑर्बिटल जे या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने फॉर्म होणार आहेत. मग लिथियम ठीक आहे. मग हे पहिल्या लिथियमचं आहे 1s, या लिथियमचं हे आहे 1s. ओके, 1s तयार होणारे 2 ऑर्बिटल कसे होते? किंवा ठीक आहे, मी इथं दाखवतोय या दुसऱ्या लिथियमचं आहे 2s आणि या लिथियमचं आहे 2s. 1s 2s पहिल्या लिथियमचं, 1s 2s दुसऱ्या लिथियमचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 1 इलेक्ट्रॉन. मग याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन. सेम याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन पण फिलअप करून घेतले आपण. आता हे ऑर्बिटल कंबाईन होणार आहे. 2 ऑर्बिटल कंबाईन झाले, 2 नवीन ऑर्बिटल तयार झाले. एक असेल हायर एनर्जी लेवलला, एक असेल लोअर एनर्जी लेवल. बरोबर का? एम आय राईट? एक असेल हायर एनर्जी लेवलला, एक असेल लोअर एनर्जी लेवलला. जे हायर एनर्जी लेवलला आहे ते अँटी बॉन्डिंग आहे, त्याचं नाव आहे सिग्मा स्टार 1s. जे लोअर एनर्जी लेवलला आहे ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे, त्याचं नाव आहे सिग्मा 1s. ठीक आहे. इथं पण सेम 2s मध्ये परत 2 ऑर्बिटल तयार होत आहेत. एक याच्यापेक्षा लोअर एनर्जीला, एक याच्यापेक्षा हायर एनर्जीला. हे असणार आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि हायर एनर्जीचं कोण असतं? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. डॉटेड लाईनने मी यांना जॉईन करतोय. तर याचं नाव काय असणार आहे आता? सिग्मा स्टार 2s. आणि जे बॉन्डिंग आहे ते फक्त सिग्मा 2s. सिग्मा. यस. ओके, पाय कधी होईल? लॅटरल ओव्हरलॅपिंगला. फक्त px आणि py आलं का पाय लक्षात ठेवायचं. px आणि py आलं का पाय लक्षात ठेवायचं. 1s 2s 2pz हे सगळे सिग्मा ऑर्बिटल तयार करतात आणि ह्या फक्त काय करतोय? पाय ऑर्बिटल तयार करतोय. 1s 2s आणि 2p पुढे जायचंच नाही आपल्याला. एक्झाम्पल नाही येत ते आपल्याला. ठीक आहे, आपल्या सिलेबसला एवढंच आहे. ज्यावेळी येतील एक्झाम्पल त्यावेळी आपण त्याचा स्टडी करूयात. ओके, आता पहा इलेक्ट्रॉन कसे फिलअप करणार. इलेक्ट्रॉन ऑर्बिटल तयार झाले, मॉलिक्युलर ऑर्बिटल हे कुणाचे तयार झाले? Li2 चे तयार झाले मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. इलेक्ट्रॉन कसे फिलअप करणार? अकॉर्डिंग टू लोअर एनर्जी पासून हायर एनर्जीला. 2 + 2 किती इलेक्ट्रॉन झाले? 4 इलेक्ट्रॉन. 2 + 2 4 इलेक्ट्रॉन झाले. 4 इलेक्ट्रॉन कसे भरणार पहा. सिंगल भरल्यानंतर एकच ऑर्बिटल आहे म्हणून डबल, सिंगल डबल. नेक्स्ट एनर्जी लेवलला जावा. याची कॅपॅसिटी संपली. नेक्स्ट एनर्जी लेवलला सिंगल परत डबल. 1 2 3 4 इलेक्ट्रॉन फिलअप झाले. 4 इलेक्ट्रॉन संपले. 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन कसे भरणार? सिंगल डबल. हे भरल्यानंतर पुढच्या एनर्जी लेवलला जायचं. आता पुढच्या एनर्जी लेवलला गेल्यानंतर आहेत का आपल्याकडे इलेक्ट्रॉन? नो सर. 2 इलेक्ट्रॉन होते, इथं संपले. ठीक आहे, इलेक्ट्रॉन संपले. आता तुम्ही काय लिहू शकता पहा. लिथियम 2 या मॉलिक्युलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता. काय येईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. मग सिग्मा 1s ब्रॅकेटच्या डोक्यावरती 2 लिहा. सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग मध्ये सिग्मा स्टार 1s मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन. सिग्मा स्टार 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. देन सिग्मा 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन.
सिग्मा 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सिग्मा स्टार 2s मध्ये 0 इलेक्ट्रॉन लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? Yes, sir. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? No, sir. यस, ठीक आहे, ठीक आहे. पहा आता अजून काय लिहायचं होतं आपल्याला, बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करा. बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करणार आपण. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बीएमओ मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एएमओ डिवायडेड बाय 2. बॉन्ड ऑर्डर काय आहे? एएमओ कोणते आहेत, बीएमओ कोणते आहेत? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, ज्याला स्टार नाही तो बॉन्डिंग. मग हा आणि हा ज्याला स्टार नाहीये, सिग्मा 1s सिग्मा 2s हे बॉन्डिंग. सिग्मा स्टार आणि सिग्मा स्टार हे दोन्ही अँटी बॉन्डिंग, बरोबर का? हे दोन्ही अँटी बॉन्डिंग. मग बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत पहा, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. ओके, प्रत्येक स्टेजची लोअर स्टेज म्हणजे काय असणार आहे, बॉन्डिंग आहे. ज्याला स्टार नाही तो बॉन्डिंग. हे 2 आणि हे 2 किती झाले टोटल? Sir, bond order is 1. यस, 4. इथं किती Bond. आहेत? अँटी बॉन्डिंग मध्ये किती आहेत? अँटी बॉन्डिंग मध्ये किती आहेत? ओनली 2. या अँटी बॉन्डिंग मध्ये आहेत का काही? काहीच नाहीयेत. म्हणजे 4 minus 2 divided by 2, it becomes 2 by 2 means 1. Bond order is 1 for lithium molecule. It means it consists or is, तिथं काय असणार आहे, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट असणार आहे 2 लिथियम ऍटम मध्ये. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. मग आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर 1 bond between 2 lithium atoms is present. Therefore 1 bond between 2 lithium atoms. 2 lithium atoms. मॅग्नेटिक कॅरेक्टर सांगू शकतो आपण. मॅग्नेटिक कॅरेक्टर काय असणार आहे? Paramagnetic. पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक डाय. आहे? पहा, डाय. Yes, मधले मॉलिक्युलर ऑर्बिटल पहा, अनपेड इलेक्ट्रॉन दिसतोय का कुठं? No, 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 नाही. sir. इलेक्ट्रॉन दिसतोय नाहीये, म्हणून काय, डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक म्हणजे काय केला जाईल, मॅग्नेट कडून रिपेल केला जाईल. डायमॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेट कडून काय केला जाईल, रिपेल केला जाईल. पॅरामॅग्नेटिक मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होतो. मॉलिक्युल स्टेबल आहे का, कसं सांगणार? मॉलिक्युल स्टेबल आहे का? नंबर ऑफ Yes, sir. इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, Stable. देन मॉलिक्युल इज स्टेबल. मग इथं 4 आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे हा काय आहे, स्टेबल आहे. हा मॉलिक्युल काय आहे, स्टेबल आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन आपण याच्यावरून काय करू शकतो, सांगू शकतो. इट इज क्लिअर? सर अनस्टेबल म्हणजे बॉन्डच बनणार नाही ना? बॉन्डच बनणार नाही. ओके, अनस्टेबल म्हणजे बॉन्डच बनणार नाही. जर तुम्ही ट्राय केला बनवायला आणि होतही नाही शक्यतो, ज्याच्यामध्ये बॉन्ड आहे तेच एक्झाम्पल आपण घेतोय, त्यामुळे अनस्टेबल असं एक्झाम्पल तुम्हाला येणारच नाही. ओके, फक्त Okay, sir. आपण या थिअरीवरून प्रेडिक्ट करू शकतो की जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आता इथं काय होऊ शकतं पहा, इथं काय होऊ शकतं, जर तुम्ही याला एनर्जी देताय, एनर्जी दिल्यानंतर मॉलिक्यूल काय बनतो, एनर्जी वाढल्यानंतर Unstable. एक्साइटेड अनस्टेबल स्टेट. बनतो. मग इथं काय होतंय, एक्साइटेड स्टेटला जातो, अनस्टेबल बनतो. तर बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन अँटी बॉन्डिंग मध्ये जर शिफ्ट झाले, बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन जर अँटी बॉन्डिंग मध्ये शिफ्ट झाले, तर मॉलिक्यूल काय बनला, अनस्टेबल. Unstable. म्हणजे अनस्टेबल. एएमओ मध्ये अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय जास्त. होणार आहे, जास्त होणार आहे. आता याच्यामध्ये थोडीशी ऍडिशन करूयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात नायट्रोजन मॉलिक्युलचं. सो गिव्ह द हेडिंग नायट्रोजन मॉलिक्यूल, किंवा तुम्ही काय म्हणू शकता त्याला डिरेक्टली, थर्ड एक्झाम्पल N2 मॉलिक्यूल. N2 मॉलिक्यूल असं म्हणा डिरेक्टली, नायट्रोजन मॉलिक्यूल. आता नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये काय काय सांगता येईल. नायट्रोजन मॉलिक्यूल, नायट्रोजनचे किती ऍटम एकत्र आलेले असतील? 2. नायट्रोजनचे किती ऍटम एकत्र आलेले असतील? यस, 2 ऍटम एकत्र आलेले असतील. नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऍटॉमिक नंबर 7, 1s2, 2s2, 2s2, 2p, 5. 4. किती? 5 4 4, 3 4, 2 4, 1 0. Sir, 3, हा. 3. 3 येणार. ढगात गोळ्या मारू नका, कौशल आणि सुरेश, ढगात गोळ्या मारायच्या नाहीत. ओके, 7 म्हणजे काय, 1s2 2s2 2p3. ओके, 2p3. आता पहा, ठीक आहे, जागा पुरते का आपल्याला? ठीक आहे, आपण इकडे वरती कंटिन्यू करूया. ओके, बोर्ड छोटा झालेला आहे, पण चांगली गोष्ट आहे, कंटेंट क्लिअर दिसेल. मी कमी दिसेल तुम्हाला, पण जे लिहिलंय ते क्लिअर दिसेल, बरोबर की नाही? ओके, आता काय काय आहे, 1s 2s 2p. आता इथं काय नाव द्या, इथं काय नाव द्या, एक नायट्रोजन ऍटम, दुसरा नायट्रोजन ऍटम, आणि इथं काय होणार आहे, इथं काय होणार आहे, नायट्रोजनचा मॉलिक्यूल, N2 मॉलिक्यूल. ठीक आहे, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे का, 1s मध्ये 2, 1s मध्ये 2, हे कंबाईन होतील, 1 2 3 4 फिलअप केले आपण. 2s मध्ये 2 आहेत, 2s मध्ये काय आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवतोय मी, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन,
टोटल 4 इलेक्ट्रॉन झाले. 1 2 3 4. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे याच्यामध्ये 2p. ठीक आहे. ह्या 2p चं जर स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं, 2p चं जर स्ट्रक्चर ड्रॉ केलं, 3 इलेक्ट्रॉन कसे असतील p मध्ये? 1 Unpaired. 2 आणि 3 अनपेअर्ड. नावं काय आहेत? px, py आणि pz. नावं काय आहेत? px, py आणि pz. मग मी इथं आता 2p दाखवतोय. 2p ठीक आहे, मी बॉक्स डायग्रामने दाखवतोय म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बॉक्स डायग्राम, यू आर वेल फॅमिलियर विथ दी बॉक्स डायग्राम ऑफ ऑर्बिटल. दोन्हीचे मी 2p दाखवतोय. पहिल्या ऍटमचे पण 2p आणि दुसऱ्या ऍटमचे पण काय दाखवतोय मी? 2p दाखवतोय. यांची नावं काय असतील? 2px, 2py आणि 2pz. px, py आणि pz हे यांचे काय असतील? नेम्स ऑफ दी ऑर्बिटल असतील. ठीक आहे. प्रत्येकामध्ये काय आहे? प्रत्येकामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. each p ऑर्बिटल कॅरी सिंगल मीन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. बरोबर की नाही? आता इथं सांगितलंय आपल्याला O2 आणि F2 सोडून, O2 आणि F2 सोडून बाकीच्या सगळ्या डायटॉमिक मॉलिक्युलसाठी पहिल्यांदा याची एनर्जी कोणाची असणार आहे? सिग्मा स्टार 2s नंतर कुणाची एनर्जी असणार आहे? सिग्मा स्टार नंतर कुणाची एनर्जी असणार आहे? पाय स्टार P- 2p पाय 2p पाय X. 2p px, पाय 2px आणि py म्हणजे 2px आणि py, px आणि py हे पहिल्यांदा कंबाईन होणार आहेत. 2px आणि 2py हे पहिल्यांदा काय होणार आहेत? कंबाईन होणार आहेत. म्हणजे इथं सगळ्यात कमी एनर्जी लेवलला कोण असणार आहेत? px आणि py. px आणि py हे सगळ्यात कमी एनर्जी लेवलला असणार आहेत. त्याच्यापेक्षा हायर एनर्जीला कोण असणार आहे? त्याच्यापेक्षा हायर एनर्जीला 2pz की ज्याचा ऍक्सियल ओव्हरलॅप आहे. 2pz हे सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. त्याच्यानंतर हायर एनर्जीला कोण येणार आहेत? याचे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि pz चे, px आणि py चे अँटी बॉन्डिंग आणि pz चं अँटी बॉन्डिंग येणार आहे सगळ्यात हायर एनर्जी लेवल. सगळ्यात हायर एनर्जी लेवलला येणार आहे. मग मी काय करतोय याला आता डॉटेड लाईनने जॉईन करतोय. तुम्ही जॉईन करू शकता असे. ठीक आहे. अंडरस्टँडिंग पर्पज साठी काढतोय. एक्झाम मध्ये तुम्ही व्यवस्थित या ही डॉटेड लाईन तुम्ही स्केल यूज करून काय करू शकता? व्यवस्थित पेन्सिल आणि स्केल यूज करून व्यवस्थित ड्रॉ करू शकता. ठीक आहे. इथं मिक्स झाले. आता नावं काय असतील पहा याची? px आणि py म्हणजे हे कसं ओव्हरलॅप झालंय? लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं नेहमी म्हणून पाय. px आणि py आलं का डोळं झाकून पाय, pz आलं का डोळं झाकून सिग्मा, px आणि py पाय, pz आलं की सिग्मा. का तर ऍक्सियल ओव्हरलॅप झेडचा होतोय कन्सिडरच केलेला आहे आपण. म्हणून px आणि py पाय px आणि पाय py असंही म्हणू शकता तुम्ही किंवा पाय 2px आणि पाय 2py असंही म्हणू शकता. 2px आणि 2py. 2 हे मेन प्रिन्सिपल क्वांटम नंबर इथं तुम्ही लिहू शकता. ओके. इथं काय असणार आहे? सिग्मा. झेडला सिग्मा, सिग्मा 2pz, सिग्मा 2pz. आता हे अँटी बॉन्डिंग आहेत म्हणून फक्त याला स्टार ऍड करा. पाय स्टार px आणि पाय स्टार py आणि याला काय म्हणणार तुम्ही? सिग्मा स्टार 2pz. हे कायमच हायर एनर्जी लेवलला असणार आहे. आता इलेक्ट्रॉन फिलअप करायचे तुम्हाला. आता इलेक्ट्रॉन फिलअप करायचे. कसे करणार? टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 2 3 4 5 6. 2 ऍटम कंबाईन होत आहेत. 2 ऍटमच्या p ऑर्बिटल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. कसे भरणार 6 इलेक्ट्रॉन? 1 2 पहिल्यांदा सिंगल भरायचे. बसचं एक्झाम्पल आठवतं का? बसचं एक्झाम्पल, बसमध्ये गेलोय, काय आहे? सीट जर रिकामी आहे आपण काय करतो? सिंगल बसतो. पहिल्या सीटवर जर एक जण खिडकीजवळ बसलाय आपण त्याच्या मागच्या सीटवर जाऊन बसतो खिडकीजवळ. का तर रिकामी आहे बस. आपण त्याच्यापाशी जाऊन पेअर अप होत नाही. ओके. आणि ज्यावेळी सगळ्या खिडक्या संपतात त्यावेळी मग इलाज नसतो आपल्याकडे, त्यावेळी आपण पेअर अप होतो. बरोबर की नाही? त्यावेळी पेअरिंग करायचं. म्हणून एका एनर्जी लेवलला सिंगल भरा, नंतर डबल करा. डबल झालं म्हणजे कॅपॅसिटी फुल झाली. त्याच्यानंतर पुढच्या एनर्जी लेवलला जावा. सो फर्स्ट 1 2 6 इलेक्ट्रॉन भरायचे आपल्याला. 1 2 3 परत याच्यामध्ये 4 इथं आलो 5 नंतर 6. हे 6 इलेक्ट्रॉन भरून झाले. मग आता आपण काय करू शकतो? नायट्रोजन साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. नायट्रोजन साठी याच्यामध्ये नाही येत इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉन आपले इथंच संपले. ठीक आहे. तर नायट्रोजन साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. कसे लिहिणार नायट्रोजन साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? इथून सुरुवात करायची. सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s. त्याच्यानंतर जे एनर्जी लेवल आहेत अकॉर्डिंग टू दॅट आपण काय करणार? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार. सो सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. अँटी बॉन्डिंग आहे सिग्मा स्टार 1s, त्याच्यामध्ये पण 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर सिग्मा 2s, त्याच्यामध्ये पण 2 इलेक्ट्रॉन. सिग्मा स्टार 2s, याच्यामध्ये पण 2 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट
सिग्मा स्टार 2s 2 इलेक्ट्रॉन. इथपर्यंत आलोय आपण. त्याच्यानंतर कोण आहे पहा. त्याच्यानंतर कोण आहे पाय px, पाय 2px याच्यामध्ये पण 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर पाय 2py याच्यामध्ये पण 2 इलेक्ट्रॉन. हे दोन्ही एका एनर्जी लेवलला आहेत. त्याच्यानंतर सिग्मा 2pz, सिग्मा 2pz याच्यामध्ये पण 2 इलेक्ट्रॉन. हे वरचे नाही लिहिले तरी चालतात का तर ते इलेक्ट्रॉन कॅरी करत नाहीये. इट इज क्लिअर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं का. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून काय काय माहिती मिळते आपल्याला. फर्स्ट इन्फॉर्मेशन वी गेट इट इज द बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर कशी कॅल्क्युलेट करणार. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. काउंट करा, काउंट करा किती आहेत. बॉन्डिंग कोणते. ज्याला स्टार नाही ते बॉन्डिंग, ज्याला स्टार नाही ते बॉन्डिंग. लक्षात ठेवा सिग्मा 1s, सिग्मा 2s आणि इथं असणारे हे 3, हे खाली असणारे 3, पीझेड मध्ये जे खाली दिसत आहेत ते 3. ओके, हे विदाउट स्टार आहेत. वर दिसणारे 3 विथ स्टार आहेत. हे अँटीबॉन्डिंग, हे बॉन्डिंग. ओके, बॉन्डिंग मधले काउंट करतोय आपण. 2 + 2 प्लस इथं 6 आहेत. 2 + 2 + 6 किती. 2 + 2 + 6 10 होत आहेत ना. 10 मायनस अँटीबॉन्डिंग मध्ये आता स्टार वाले कॅल्क्युलेट करा. इथं 0 आहेत, इथं 2 आहेत आणि इथं 2 आहेत. म्हणजे किती 2 + 2 4 डिवायडेड बाय 2. 10 - 4 6/2 म्हणजे 3. म्हणजे नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये बॉन्ड किती असतील. नायट्रोजन Three bond. मॉलिक्यूल मध्ये Triple 3 बॉन्ड bond. असतील. मग ऑलरेडी आपण पाहिले की नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. हे माहितीच आहे आपल्याला. ओके, हेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीने. मग मला सांगा मॅग्नेटिक कॅरेक्टर काय असेल. मॅग्नेटिक कॅरेक्टर Sir, diatomic. मॅग्नेटिक यस Diamagnetic. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही म्हणून काय असणार आहे डाय. डायॲटॉमिक. मॅग्नेटिक कॅरेक्टर इज डायॲटॉमिक. इट इज क्लिअर. काही डाऊट आहे अजून. स्टेबल आहे का मॉलिक्यूल. आहे स्टेबल. 10 इलेक्ट्रॉन आहेत रादर दॅन 4 इलेक्ट्रॉन. ओके, इट इज क्लिअर. एमओटी इंटरेस्टिंग आहे, सोपी आहे. आता पहा फिबीटीचं एक ड्रॉबॅक होतं. फिबीटीचं काय ड्रॉबॅक होतं. अकॉर्डिंग टू फिबीटी 2 मॉलिक्यूल जर ओव्हरलॅप, 2 मॉलिक्यूलचे ऑर्बिटल ओव्हरलॅप झाले म्हणजे त्याच्यातले इलेक्ट्रॉन पेअर अप होतात. इलेक्ट्रॉन पेअर अप होतात म्हणजे काय झाला तो मॉलिक्यूल डायमॅग्नेटिक झाला. पण ऑक्सिजन ज्यावेळी एक्सपेरिमेंटली ऑक्सिजनवरती एक्सपेरिमेंट केला त्यावेळी ऑक्सिजनचा मॉलिक्यूल हा पॅरामॅग्नेटिक निघाला. मॅग्नेटकडे तो अट्रॅक्ट झाला. पॅरामॅग्नेटिक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल अकॉर्डिंग टू व्हीबीटी डायमॅग्नेटिक येत होता थिओरिटिकली. पण एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालं नाही. म्हणजे व्हीबीटीचा हा ड्रॉबॅक होता. हा ड्रॉबॅक क्लिअर केलेला आहे एमओटीने. का तर एमओटीने मॉलिक्युलर ऑर्बिटल ही नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. हे आपल्याला कुठल्याही थेरीमध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल पाहायला भेटत नाही. ओके, सो लेट्स नेक्स्ट एक्झाम्पल. टेक द नेक्स्ट एक्झाम्पल. थोडंसं आपण एक्सटेंड करतोय, राईट डाऊन. फोर्थ एक्झाम्पल दिसतंय काय तुम्हाला. O2 मॉलिक्यूल. गिव्ह द हेडिंग. O2 मॉलिक्यूल, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला सांगा ऑक्सिजनचे 2 ऍटम एकत्र झालेत. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. 1s2 2s2 यस 2p4. 2p4. मग 2p मध्ये 4. आता हे सेमच असेल का वेगळं असेल. हे सेम असेल का वेगळं असेल कोण सांगेल. हु विल टेल मी. Sir, different. डिफरंट असेल. ओके, कुठपर्यंत डिफरंट असेल. 1s2 2s2 सेम आहे का. वर एक 1s2 इलेक्ट्रॉन ऍड 2s2 होणार ना. इथपर्यंत सेम आहे. फक्त कुठे एक इलेक्ट्रॉन ऍड झाला. पी मध्ये ऍड झाला. ठीक आहे, मी यालाच करेक्ट करतोय. तुम्ही त्यालाच करेक्ट करू नका. तुमचा आन्सर चुकेल पहिल्याचं. तुमचा याच्या अगोदरचा N2 मॉलिक्यूल चुकेल. त्यालाच करेक्ट करू नका. नवीन ड्रॉ करायचंय तुम्हाला. माझ्याकडे बोर्ड आहे त्यामुळे माझा इथं काय आहे मला बेनिफिट मिळणार आहे. मी याच्यामध्येच करेक्ट करणार आहे. पण तुम्हाला हे सगळं न्यूली ड्रॉ करायचं आहे. ओके, मग 1s सेम, 2s2 सेम, 2s2 मध्ये घेतले 2p4. मग 2p मध्ये मी 4 बनवतोय. 1 2 3 एक ऍड करायचा आहे मला इथं 4. 1 2 3 या पण 2p मध्ये किती असणार आहेत 4. ओके, मग 1s मध्ये 2 + 2 4 1 2 3 4. 2s मध्ये 2 + 2 4 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 फिलिंग झाले इलेक्ट्रॉन 4. किती इलेक्ट्रॉन 2p मध्ये 8 इलेक्ट्रॉन मला भरायचे आहेत. आता मी कसे भरणार. आणि दुसरं काय सांगितलं महत्वाची गोष्ट राहिली. O2 आणि F2 साठी हा सिक्वेन्स काय होतो. O2 आणि F2 साठी हा सिक्वेन्स काय होतो. इंटरचेंज होतो. यस, चेंज होतो. O2 आणि F2 साठी हा फ्लोरीन मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल साठी हा सिक्वेन्स चेंज होणार आहे. मग हा सिक्वेन्स आपण इथं काय करूयात लाईटली लगेच चेंज करूयात आपण हा सिक्वेन्स इथं. पाय px आणि पाय py हायर एनर्जी लेवलला आहेत आणि
सिग्मा पी झेड की जे ऍक्सियल ओव्हरलॅप आहे याची एनर्जी कमी आहे. ओके, मग याला नाव द्या. आता याला काय नाव दिलं आपण? सिग्मा 2pz आणि याला काय म्हणणार? पाय px आणि पाय py. पाय px आणि पाय py. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन भरायचे मला. कसे इलेक्ट्रॉन? वरचं सेम आहे. कसे इलेक्ट्रॉन भरणार? 4 + 4 8 इलेक्ट्रॉन आहेत. मग अकॉर्डिंग टू सेम कन्सेप्ट आपली सिंगल त्याच्यानंतर डबल, दुसरं मॉलिक्युलर ऑर्बिटल अवेलेबल नाही या एनर्जी लेवलला. ठीक आहे. एनर्जी दाखवतोय आपण. याची एनर्जी कमी आहे, याच्यापेक्षा याची जास्त आहे. जास्त 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 वाढत जाते एनर्जी. एनर्जी दाखवतोय आपण, एरो दाखवलेला आहे. इन्क्रीजिंग एनर्जी. नेक्स्ट एनर्जी लेवलला गेलो आता आपण. 1 2 इलेक्ट्रॉन झाले. 3 आहे, फॅकंट सीट अवेलेबल आहे, खिडकीत बसायचं लगेच. 4th इलेक्ट्रॉन कुठे जाईल? याच्याजवळ बसणार नाही 4th इलेक्ट्रॉन. त्याला खिडकी विंडो सीट अवेलेबल आहे, विंडो सीटला जाईल तो. 1 2 3 4 आता पेरिंग होणार. या एनर्जी लेवलचे एम्प्टी ऑर्बिटल संपले म्हणून पेरिंग होणार. 5 6 5 6 8 इलेक्ट्रॉन आहेत. आता नेक्स्ट लेवलला इथले ऑर्बिटल संपले. नेक्स्ट लेवलला चला. 7वा इलेक्ट्रॉन कुठे जाईल? 7वा इलेक्ट्रॉन यस कुठे जाईल? पाय स्टार px मध्ये. 8वा इलेक्ट्रॉन कुठे जाईल? 8th नंबर इलेक्ट्रॉन पाय स्टार py मध्ये. आता सांगा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत का? अकॉर्डिंग टू Yes, sir. MOT देअर आर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे मॅग्नेटिक कॅरेक्टर काय असणार आहे? मॅग्नेटिक कॅरेक्टर Para-atomic. काय असणार आहे? यस Para-atomic. पॅरामॅग्नेटिक असणार आहे. कुणाचं? ऑक्सिजनचं. ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करताय? ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करताय का? बॉन्ड ऑर्डर काय येईल ऑक्सिजनसाठी? ऑक्सिजनसाठी बॉन्ड ऑर्डर काय येईल? काय येते बॉन्ड ऑर्डर? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. काउंट करूयात आपण. चला. 2 + 2 + 6 किती झाले? 2 + 2 + 6 किती झाले? 10. ओके. अँटीबॉन्डिंग मधले काउंट करा. अँटीबॉन्डिंग मधले इथं 2 आहेत. हे अँटीबॉन्डिंग आहेत एवढे. इथं किती आहेत? 2 आहेत. 2 आणि इथं 2 किती झाले? 6 झाले. म्हणजे 10 - 6 म्हणजे किती? 4. 4/2 2 म्हणजे ऑक्सिजन मध्ये बॉन्ड कसला? ट्रिपल बॉन्ड का डबल बॉन्ड? डबल Double. बॉन्ड. डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. बॉन्ड ऑर्डर 2 म्हणजे 2 बॉन्ड आहेत. मॅग्नेटिक कॅरेक्टर पॅरामॅग्नेटिक. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अवेलेबल. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. कुठं सर प्रेझेंट आहेत ते? इन अँटीबॉन्डिंग px अँड py. येस कौशल्य. सर जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन्स असणार ना येस सर, जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन असणार तेवढं जास्त ते मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होणार का? येस का येस सेमच असणार? जेवढे जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तेवढं मॅग्नेटिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. आणि हे होल मध्ये होतं. लक्षात ठेवा. मी जर इथं आता ऍटम घेतलेला आहे, तुम्ही म्हणणार 2च अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. पण ऍटम तुम्ही किती घेऊ शकता? सबस्टन्स किती घेऊ शकता? मिनिमम तुम्ही 1 ग्रॅम जरी कंपाऊंड घेतला, 1 ग्रॅम जरी, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ 10⁻23 ॲव्होगॅड्रोज नंबर आठवतो का? 10⁻23 बिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ ऍटम आहेत. त्या सर्वांचे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काउंट होतात तिथं. त्यामुळे ते तेवढं स्ट्रॉंगली मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. सिंगल एक जरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तरी तो पॅरामॅग्नेटिक आहे. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, मोर पॅरामॅग्नेटिक आहे. 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, मोर पॅरामॅग्नेटिक. 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, त्याच्यापेक्षा जास्त पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर असणार आहे. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? येस सर. पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर वाढत जाणार आहे विथ रिस्पेक्ट टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अजून काय राहिले पहा आपलं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं राहिले. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा O2चं. काय लिहिता येईल पहा? 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s2 इथपर्यंत सेम. त्याच्यानंतर कोण आहे? त्याच्यानंतर सिग्मा 2pz आहे. इथून चेंज करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. लिहा हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सिग्मा 2pz याच्यामध्ये असतील 2 इलेक्ट्रॉन. ओके. देन पाय px आणि पाय py याच्यामध्ये पण आहेत 2 आणि 2 इलेक्ट्रॉन. आणि 1 इलेक्ट्रॉन कुठे आहेत? पाय स्टार px आणि पाय स्टार py ह्या दोन्हीमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन आहेत. तर त्याच्या डोक्यावरती 1 आणि 1 इलेक्ट्रॉन दाखवा तुम्ही. आणि हे एका लाईन मध्ये लिहायचं आहे. आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून एका खाली एक लिहिलेलं आहे आपण. हे सिरीजने लिहायचं. कंटिन्यू करायचं. नेक्स्ट अँड नेक्स्ट. ठीक आहे. एकच एक्झाम्पल राहते आपलं. 2च मिनिटाचं काम आहे. F2चं करायचं कम्प्लीट लगेच. करायचं का कम्प्लीट? रिप्लाय मी. सो गिव्ह द हेडिंग F2 मॉलिक्यूल. म्हणजे आपले एक्झाम्पल संपताय तिथे MOTचे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीचे. 5th एक्झाम्पल F2 मॉलिक्यूल. फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 9 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बनेल? 1s2 2s2 2p
1s2 2s2 2p 5 2p5 म्हणजे कुठे इलेक्ट्रॉन वाढला, इथे एक इलेक्ट्रॉन वाढला, इथे एक इलेक्ट्रॉन वाढला. इथं काय नाव देणार आता तुम्ही, फ्लोरीनचा ऍटम. दिस बिकम्स मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन. नेक्स्ट आता काय होईल सांगा मला. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 5 + 5 10 इलेक्ट्रॉन आहेत. 10 इलेक्ट्रॉन म्हणजे कसे भरणार तुम्ही, इथपर्यंत सेम सगळं. 10 इलेक्ट्रॉन अँटी कसे बॉन्डिंग भरणार. मध्ये येस 1 2 3 4 3 4 5 6 3 4 5 6 7 8. आता 9 9, 10. नंबरचा इलेक्ट्रॉन इथं, 10 नंबरचा इथं. लगेच सांगा मला हा पॅरामॅग्नेटिक असणार आहे का डायमॅग्नेटिक असणार आहे. डायमॅग्नेटिक असणार आहे. याचं नेचर काय असणार आहे, डायमॅग्नेटिक असणार आहे. डायमॅग्नेटिक का असणार आहे, का तर त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अवेलेबल नाहीये. ओके, मग आता इथं सांगा बॉन्ड ऑर्डर काय असणार आहे. बॉन्ड ऑर्डर नंबर ऑफ 1 इलेक्ट्रॉन्स येणार. इन बॉन्डिंग. यस बॉन्डिंग मध्ये किती 10 आहे, - 8 2 + 2 + 6 10. अँटी बॉन्डिंग मध्ये 4 + 2 + 2 4 + 2 + 2 8 म्हणजे काय 2 म्हणजे 1. तो सिंगल बॉन्ड Single येणार आहे bond. 2 फ्लोरीन मध्ये. फ्लोरीन सिंगल बॉन्ड फ्लोरीन एकच बॉन्ड येणार आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता. फ्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. काय येणार आहे, फक्त इथं डबल डबल इलेक्ट्रॉन होणार आहेत 2 आणि 2. सो दिस इज ऑल. सोप्पा आहे का डिफिकल्ट आहे. सोप्पा आहे का निशांत, कीर्ती, गौरंगी, ऋषिकेश. हो सर. मी सोप्पा आहे. एमओटी Yes, जास्त sir. सोपी आहे, जास्त इंटरेस्टिंग पण आहे. मला सांगा मी नवीन सेटअप केलाय, रिफ्लेक्शनचा प्रॉब्लेम झालाय का कोणाला. नो सर. No, sir. प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, थोडं संध्याकाळच्या वेळी लेक्चर आहे. सर आता आवाज बोर्ड वगैरे क्लिअर येतोय. येस सर. बोर्ड छोटा Board बोर्ड clear. घेतलेला आहे मी ऍक्च्युली. पहिला बोर्ड आपला 6x4 चा होता, 6x4 फीटचा. तर आताचा जो बोर्ड आहे 4x3 चा आहे. छोटा बोर्ड घेतलेला आहे. कंटेंट कमी कव्हर होईल पण तुम्हाला व्यवस्थित दिसेल. मी Yes, थोडासा sir. कमी दिसेल, कंटेंट व्यवस्थित दिसेल. ओके ठीक आहे का. ठीक आहे, Yes, आणखी sir. आपण फोकस वगैरे ऍडजस्ट करू याच्यासाठी. एमओटीचे एक्झाम्पल समजले. नेक्स्ट जे पॉइंट आहेत एमओटीचे आणि काही पॅरामीटर्स आहेत कोव्हॅलेंट बॉन्डचे. ह्या 4 थिअरीज आपले संपलेले आहेत. आणखी फार तर 1-2 लेक्चरमध्ये आपला सिलेबस कव्हर होणार आहे. आता महत्वाची गोष्ट काय आहे पहा, 3rd चॅप्टर आणि 4th चॅप्टरचे आपल्याला काय करायचे, एमसीक्यू शीट प्रोव्हाइड करायचे आहेत. पण आपला चॅप्टर जो चालू आहे 2 लेक्चरमध्ये संपणार आहे. याच्यासाठी आपण लिंक ब्रेक करणार नाहीये. हा चॅप्टर आपण कम्प्लीटच करणार आहे. हा चॅप्टर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला एमसीक्यू शीट प्रोव्हाइड केले जाते. त्यामुळे प्रोबेबली या साईडला आपली केमिस्ट्रीची टेस्ट नाही होणार, त्यापेक्षा तुमची मॅथ्सची वगैरे टेस्ट होऊन जाणार आहे. तुम्हाला नोटिफिकेशन येईल, अमित सर तुम्हाला सांगतील कोणती टेस्ट होणार आहे. तर मॅथ्सची टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर हा चॅप्टर 2 लेक्चरमध्ये कव्हर झाल्यानंतर आपण काय करणार आहे पहा, सॅटर्डे संडेला आपल्याला एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचे आहेत. आपले लेक्चर मिसिंग झाले होते काही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, सिलेबस खूप मागं आहे आपला. एप्रिल एंड पर्यंत आपल्याला सगळा पोर्शन कव्हर करायचा आहे. जर मी महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक पाहिलं सहज, तर आपले आतापर्यंत किती लेक्चर झालेत माहिती आहे तुम्हाला, 55 किंवा 56 नंबरचं लेक्चर असेल आजचं, 57 नंबरचं लेक्चर असेल. 57 लेक्चर झालेले आहेत आपले टोटल 1 अवरचे, क्लॉक अवर 1 क्लॉक अवरचे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपला पोर्शन फक्त कव्हर झालेला आहे. आपण आहोत आता सध्या फक्त 74 किंवा 73, म्हणजे फक्त आपले 55 ते 57 लेक्चरमध्ये 70 किंवा 75 पेजेस कव्हर होत आहेत. आपल्याला 270 पेजेस पर्यंत जायचं आहे. अजून 200 पेजेस कव्हर करायचे आहेत, एवढा सिलेबस आहे. हे मी एक तुम्हाला